फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने आयोजित महिलांनो घ्या उद्योग भरारी या विशेष कार्यक्रमात आज जयश्रीताई पवार माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद आणि नितीन भाऊ पवार माननीय आमदार यांनी या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि तुमच्या सर्वांची जी संवाद साधण्याची जी संधी दिली आहे आणि आजचा जो विषय आहे तो महिलांनो घ्या उद्योग भरारी हा जो विषय आहे या विषयावर मी कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन नाही करणार आहे. मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, तुमच्याशी बोलणार आहे. आता मला वाटतं की या सगळ्या कार्यक्रमात पवार नावाची पॉवर मला दिसली. तर आता सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं ते आहे. जयश्रीताईंचं काम खूप मोठं आहे, नितीन भाऊंचं काम खूप मोठं आहे आणि हा योग बघा कसा सुरू झालाय. माझंही आडनाव पवार आहे. तर आणि महाराष्ट्रात पवार या नावाची पॉवर खूप मोठी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, किंबहुना देशात. तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे. मला एक जरा दुसरं माहिती मिळतं. हा आवाज नीट येतोय ना सर्वांना? मी तुमची मैत्रीण आहे कारण मी मासिक प्रसिद्ध करते उद्योग मैत्रिणी या नावाने. काय नावाने? उद्योग मैत्रिणी. याचा काय अर्थ? काय ज्या महिलांना किंवा ज्या युवकांना किंवा ज्यांना पूर्ण उद्योग कोणालाही उद्योग करायचा त्या सर्वांची मैत्रीण. आणि हे मासिक मी 16 वर्षापूर्वी सुरू केलं. 8 मार्च 2005 ला पहिला अंक काढला. आज 16 वर्ष या मासिकाला पूर्ण झाले आणि महाराष्ट्रभरातल्या 950 उद्योजकांच्या मी मुलाखती केल्या. म्हणजे तुमच्यासारख्या असंख्य महिलांना मी भेटलीये, त्यांच्याशी संवाद साधलाय. त्यांचं प्रोडक्ट म्हणजे त्यांनी जी बनवलेली उत्पादन आहे ती मार्केटिंग कशी होतील याविषयीची माहिती घेतलीये. दूरदर्शनवर गेलीये आणि महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात जाऊन बऱ्याच मैत्रिणींना भेटलीये. त्यांनी बरीच उदाहरणं दिली मगाशी की एक आजीबाई काय करत होत्या, त्यांनी कसा व्यवसाय केला. मला कायम असं वाटतं की महिला सक्षमीकरण खरंच गरज आहे का सक्षमीकरणाची? आपण मुळात सक्षम आहोत की नाही? तुम्हाला जे जे मी बोलते ते येस वाटलं तर असा हात हलवा. मुळात महिला सक्षम आहेत का? आहेत. एवढी मोठी सक्षम महिला जयश्रीताई आपल्या इथे बसले आहेत. आज त्यांच्या सहकार्याने त्यांच्या पुढाकाराने इतका सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. 2 वर्ष कोरोनामुळे आपल्याला एकमेकींना भेटता येत नव्हतं, एकमेकींशी बोलता येत नव्हतं, कुठल्याही प्रकारचं आदान प्रदान होत नव्हतं आणि त्या काळात सुद्धा महिला बचत गटांनी खूप मोठं काम केलं. मी महिला बचत गटावर एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्या जवळजवळ 50,000हून अधिक प्रती महाराष्ट्रभर विकल्या गेल्या. कारण त्यावेळेला तुम्ही कोणी उद्योग मैत्रिणी नावाचा युट्यूबवर मला पाहिलंय का कोणी? बरं नसेल पाहिलं तर उद्योग मैत्रिणी नावाचं आमचं युट्यूब चॅनल आहे, ते तुम्ही सबस्क्राईब करा. ते बेल आयकॉनचं बटन असतं त्याच्यावर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. अजून काही महिला बचत गटा संदर्भातील व्हिडिओज मी आणणार आहे. मैत्रिणींनो, मुळात महिला सक्षम वगैरेची तुला गरज नाही, ती मुळात सक्षमच आहे. ते कसं मी सांगणार आहे. महिलांना उद्योग करा, महिलांना व्यवसाय करा, महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहा, खरंच गरजेचं आहे. पण किती महिला इथे शेती करतात? हात वरती करा. किती महिला? अहो, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून एवढ्या महिला शेती करतात. किती कष्टाचं काम असतं. आम्ही मुळात सक्षम आहोत. अगदी मी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात गेल्यानंतर मला लक्षात आलं, आज आपण ज्या हॉलमध्ये बसलोय त्या हॉलचं नाव आहे शिवछत्रपती हॉल आणि शिवबांना वयाच्या 16व्या वर्षी राज्यकारभाराच्या धडे देणाऱ्या कोण होत्या? राजमाता जिजाऊ. ज्योतिबा फुलेंबरोबर ज्यांनी पुण्यात पहिली महिलांची शाळा काढली त्या कोण होत्या? सावित्रीबाई फुले, ज्यांच्यामुळे आज आपण या सर्वजणी या ऑडिटोरियम मध्ये आहोत. सावित्रीबाई फुलेंचं एक वाक्य होतं, एक स्त्री जर साक्षर झाली, एक स्त्री जर साक्षर झाली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होतं. एक स्त्री जर साक्षर झाली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होतं. मैत्रिणींनो, मला असं वाटतं एक स्त्री जर उद्योगी झाली
तर संपूर्ण कुटुंब उद्योगी होईल. पर्यायाने तो विभाग, ते राज्य आणि तो देश उद्योगमय होण्यास वेळ लागणार नाही. म्हणजे गरज आहे ती महिलांमध्ये उद्योजकता रुजण्याची. आता आपण सगळ्या महिला सक्षम कशा आहोत, कारण तुम्ही तुमच्याशी बोलले त्यावेळेला मला लक्षात आलं की बऱ्याच महिला शेती करतायत. म्हणजे शेती करताना आपला देश आणि शेती व्यवसायात आपण मुळात आहोत. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण महिला शेती करतो. तर मी एमबीए केलेलं आहे, पण मला असं वाटतं एमबीए करणाऱ्या बऱ्याच मुलींपेक्षा ज्या शेतीतला व्यवहार करतात किंवा एखादं छोटं मोठं दुकान चालवतात ना, त्यांना जास्त व्यवहारातलं कळतं, कारण त्या रोजच्या रोज अनेक लोकांना भेटत असतात. म्हणजे व्यवसाय करायचा तर काय गुण असायला हवे. मी एवढंच सांगेन की खूप मुलांची लग्न आता होत नाही, कारण मुलींना इंजिनियर मुलगा हवा असतो, डॉक्टर मुलगा हवा असतो, पण उद्योजक नको. तर आजच्या स्त्रीने, ज्या सगळ्या आया आहेत तिकडे, बहिणी आहेत किंवा ज्या विवाह इच्छुक मुली आहेत, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की उद्योग व्यवसाय वाढला तर संपूर्ण देशाचं अर्थकारण बदलेल. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की उद्योग करण्यासाठी ते मगाशी म्हणत होते की चिकाटी पाहिजे, सातत्य पाहिजे, त्याच्यानंतर धडाडी पाहिजे. अहो आम्ही धडाडी नाही आता काय, राणी लक्ष्मीबाई कोण होत्या? खूप लढी मर्दानी वो झाशी वाली राणी. आम्ही लढवई होतो. आम्हाला काय सक्षम करणार? आम्हाला कोण सक्षम करणार? घरात आमचाच आवाज चालतो की नाही? आज सगळ्यांनी आवाज मॅनेज करून आलेले, मुलांच्या शाळा मॅनेज करून आलेले. तर मला नाही म्हणायचं की आपण मुळात सक्षम आहोत. फक्त गरज आहे जो भिडस्तपणा आपल्यामध्ये आहे की मी कसं बोलू, मी जयश्रीताईंना कसं अप्रोच करू. आता या सगळ्या मला वाटतं राजकारणात महिला असतील, काही नगरसेविक आहेत, मला जयश्रीताई सांगत होतं ते ह्यांना मी कसं अप्रोच करू, मी कसं बोलू, मी सारिकाताईंना कसा फोन करू. तो हा भिडस्तपणा कुठेतरी कमी झाला पाहिजे. स्त्रीचं आभूषण आहे लज्जा, पण स्त्रीचं एक स्ट्रॉंग पॉइंट पण आहे, तिला निसर्गाने काही गुण बहाल केले. पुरुषांपेक्षा आपण काकणभर सरसच आहोत की नाही? आता मी पुरुषांपेक्षा आपण काकणभर कसे सरतो? मी राईट साईडला बघतच नाहीये, थोडे पुरुष आहेत तिकडे, त्याच्यामुळे तिथे मी पाहतच नाहीये. पण काकणभर आपण कसे सरस आहोत मी सांगणार आहे. असं म्हणतात की उद्योग करण्यासाठी पहिली गोष्ट लागते ते म्हणजे संवाद कौशल्य, म्हणजे बोलण्याची कला. आणि आपल्या महिलांमध्ये मगाशी मी कुजबुज मला ऐकायला येत होती. म्हणजे मी कार्यक्रमाला तिथून ज्यावेळेला गाडी घेत होती तेव्हा मला बऱ्याच स्त्रिया दिसल्या आणि त्याच्यावरून मला अंदाज आला की इकडे कार्यक्रम आहे. तर आपण एखाद्याची जयश्री साडी इतकी सुंदर आहे आणि आपण लगेच महिला म्हणतो अरे ती ब्ल्यू कलरची साडी त्यांनी कुठून घेतली. मला नाशिकच्या साडी दुकानांची नावं माहीत नाहीये, पण त्यांनी सटाण्यावरून घेतली किंवा कॉलेज रोडवरून घेतली. मग अमकं कुठल्या दुकानाचं नाव आपण इतकं छानपणे म्हणतो. किंवा आता समजा ह्या ताईंनी खूप छान दागिना घातलाय, तर आपण सांगतो की त्यांचा तो दागिना आहे ना तो वामनपरी पेठे संस्था आहे. म्हणजे आपण इंडिरेक्टली काय म्हणू शकतो, अप्रत्यक्षपणे एखाद्या प्रोडक्टच्या ब्रँडचं मार्केटिंग करत असतो. जयश्रीताईंचा हा जो आजचा कार्यक्रम आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशात फेसबुकच्या माध्यमातून जाणार आहे. पण किंबहुना अख्ख्या कळवणमध्ये ह्या 1,500 महिलांमुळे 1.5 लाख महिलांपर्यंत पोहोचणार आहे. कारण आम्ही स्त्रिया बोलक्या असतो, त्याच्यामुळे मार्केटिंग मधलं सगळं आम्हाला ईश्वराने अंगभूत दिलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे HR मॅनेजमेंट. HR मॅनेजमेंट म्हणजे काय? मनुष्यबळ व्यवस्थापन. आता ते स्त्रीला निसर्गाने कसे गुण दिलेत माहिती. आता इथे काही स्त्रिया असतील की ज्यांचे लग्न झालेले नसेल किंवा काही स्त्रिया असतील ज्यांची लग्न झाले, त्यांच्या आईने त्यांना बालपणीच मनुष्यबळ व्यवस्थापन म्हणजे माणसाची कसं वागायचं, प्रेमाने वागायचं, संवाद साधायचा, घरी आलेल्या पै पाहुण्यांचं स्वागत करायचं, हे आपल्याला लहानपणीच बाळकडून मिळालेलं असतं. त्यामुळे अगदी आपली आई बाजारात जाताना आपल्याला सांगून जायची की मी बाहेर चाललीये, कोणी पाहुणे आले तर चहा ठेव, त्यांना विचार. त्यामुळे लग्न झाल्यानंतर सुद्धा सासरी सगळ्यांचे आपले सलोख्याचे संबंध असतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला
एका प्रेमाच्या पाशात बांधून ठेवण्याची ताकद आमच्या स्त्रियांमध्ये असते हो. आम्हाला वेगळं काही शिकवावंच लागत नाही. त्यामुळे एखादा पुरुष ज्या वेळेला एखाद्या व्यवसायात असतो ना, मैत्रिणींनो ऐकता ना, एखादा पुरुष ज्या वेळेला एखादा व्यवसाय करतो त्यावेळेला त्याचा ऍटिट्यूड कसा असतो ते सांगते. एखादा कामगार जर कामावर आला नाही, आता नितीन भाऊ एखाद्या व्यवसायात उद्योजक आहे आणि जयश्रीताई पण त्याच उद्योग समूहात काम करतात. नितीन भाऊंचा आवाज कसा असेल, नितीन भाऊ आलेली येत अजून त्यांची ऍक्टिंग करून दाखवतो. त्यांचा आवाज कसा असेल ते, काय रे काल कामावर आला नाहीस, हेच त्यावेळेला जयश्रीताई त्यांच्याशी बोलतील, काय काल कामावर आला नाहीस, काही प्रॉब्लेम आहे का घरी, तुझी तब्येत कशी आहे, असं बोलतील की नाही? निश्चितच बोलतील. तर महिलांना कायमच प्रेमाने वागायचं, विचारपूस करायचं, माझं बाळकडू लहानपणीच मिळालेलं असतं. त्यामुळे एखाद्या उद्योगाची ज्यावेळेला ती मालकी नसते ना, एखादा उद्योग समूह ती ज्यावेळेला चालवत असते ना, त्यावेळेला त्या उद्योगाला मालक नोकर असा भेदभाव राहत नाही. त्या उद्योगाला, संपूर्ण उद्योगाला कुटुंबाचं स्वरूप प्राप्त होतं आणि तिथे हा व्यवसाय माझा आहे म्हणून जयश्रीताई बरोबर त्यांच्या उद्योग समूहातील इतर जे काही कामगार आहेत ते सुद्धा काम करतील. तसं तुम्ही ज्यावेळेला एखादा व्यवसाय सुरू करा, तुमच्याकडे हे जे अंगभूत गुण आहेत मनुष्यबळ व्यवस्थापनाचे, तुम्ही उत्तम काम करू शकता. आता दुसरं म्हणजे पैशाचं व्यवस्थापन, मनी मॅनेजमेंट. त्या आम्ही स्त्रिया इतक्या चपल करतो. मला सांगा, बाबांनी आईला दिलेला पगार, मग तो 5,000 असो किंवा 50,000 असो, महिना काठी प्रत्येक स्त्री ही 100 रुपयाची बचत करते. बचत गटातल्या तुम्ही महिला बचत करते, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, येस करायचे असं हात दाखवून. व्हेरी गुड. सगळ्याच महिला बचत करतात. म्हणजे मला हे सांगायचंय की बाबांनी आईला दिलेला पगार आणि त्याच्यातून वाण्याचं बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, मुलांच्या शाळेच्या फीया हे देऊन सुद्धा महिना काठी आपली बचत होते. आणि आम्ही अगदी महिन्याच्या शेवटी विचारलं, अगं तुझ्याकडे 5,000 रुपये येतात, तर स्त्रीच्या डब्यातून ते पैसे निघतात. आणि ह्याची प्रचिती आपल्याला सगळ्यांना कोरोना काळात आली की नाही? तर मला हे सांगायचं की स्त्रियांमध्ये बचतीचे गुण आहेत. त्यामुळे एखादा व्यवसाय करायला एखादी स्त्री करते ना, त्यावेळेला त्या व्यवसायाचा जमा खर्च ती अचूक करते. कितीला तिने प्रॉडक्ट घेतलं, एखादा कच्चा माल तिने कितीला घेतला आणि कितीला ती विकू शकते, त्याचं अचूक भाग तिला येतं. त्यासाठी अकाउंट्सचा विशेष अभ्यास लागत नाही. तिथे हा कारभार त्याचं तोंडावर पाठ असतात. अगदी कुणाच्या लग्नात किती ऍड केलं हे सुद्धा आपल्याला माहिती असतं की नाही? तर मला मैत्रिणींनो तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्याकडे मनुष्यबळ व्यवस्थापन आहे, त्याच्यानंतर तुम्ही उत्तम मार्केटिंग करू शकता, तुम्ही मनी मॅनेजमेंट करू शकता आणि टाइम मॅनेजमेंट ज्याला वेळ व्यवस्थापन म्हणतात ते आपल्यासारखं अप्रतिम कोणीच नाही करू शकत. आता टाइम मॅनेजमेंट हा कार्यक्रम सकाळी 11चा किंवा 10चा होता आणि मी ज्यावेळेला कार्यक्रम स्थळी आले त्यावेळेला मला इतका हॉल खचाखच भरलेला दिसला. मला सांगायचंय म्हणजे आपला दिवस महिलांचा, आता मी मुंबईत राहते, आमचा दिवस सकाळी 5:30ला सुरू होतो आणि रात्री 12ला संपतो. सकाळी आणि हेच मला वाटतं शेतातल्या मुलांचंही असेल, 5:00ला उठतात, त्याला कोंबड्याचा आवाज आल्यानंतर उठायची काही गरज नाही पडत. त्या कोंबड्याच्या अगोदर मला वाटतं उठत असतो, तो आदवण्याच्या अगोदर सुरुवातीला पूर्वीचा उठत असतो. तर इतक्या सकाळी आपण उठतो, आपली कामं सगळी सुरू करतो आणि अशा प्रकारच्या सुंदर उपक्रमांना आपण येतो. बचत गटाच्या मीटिंग्स तर आपण सभासद ज्यावेळेला असतो त्यावेळेला योग्य वेळेत मीटिंग सुद्धा घेतो. पण हे सगळं करून सुद्धा म्हणजे आता हे तुम्हाला सगळे तुमच्याकडे टाइम मॅनेजमेंट आहे, मनी मॅनेजमेंट आहे, HR मॅनेजमेंट आहे आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही त्या मध्ये उत्तम मार्केटिंग सुद्धा करू शकता. मग आपलं घोडं अडतं कुठे? तर सगळ्यात काय होतं मी तुम्हाला सांगते. आता ह्या काही उत्तम चिवडा बनवतात, उत्तम चकली बनवतात, एखादी स्त्री चांगलं पापड बनवते, एखादी स्त्री उत्तम पुरणपोळी बनवते, पण त्याचा आपण उत्तम प्रकारे मार्केटिंग करत नाही. निश्चितच नाही
मार्केटिंग. आता मार्केटिंग म्हणजे नेमकं काय? तर मला एक सांगायचं आहे, एखादा तुम्ही प्रॉडक्ट पाहिलं, तुम्ही आता असं म्हणतात की व्यवसाय हा कायम व्यवसायात नाविन्यता आणली पाहिजे. पूर्वी स्त्रिया काय घालायच्या? नऊवारी. आता स्त्रिया सहावारी घालतात आणि आताच्या मुली चुडीदार आणि त्याच्या पुढची जनरेशन तर वन पीस मध्ये असते. तर मला हे सांगायचं की मैत्रिणींनो, जसं जग झपाट्याने बदलत आहे ना, तसं तुम्ही बदललं पाहिजे. If you do the business with the yesterday's method, you will be out of business tomorrow. तुम्ही कालबाह्य पद्धतीने आज व्यवसाय केला तर तुम्ही व्यवसायाच्या बाहेर फेकले जा. म्हणजे तुम्हाला सतत तुमच्या व्यवसायात नाविन्यता आणली पाहिजे. आता मला तुम्ही सांगितलं कुरड्या बनवा, पापड बनवा, किंवा मी तुम्हाला सांगेन इथल्या बऱ्याच महिलांना माफ करा, कदाचित हे पदार्थ येत नसतील, ते ट्रेडिशनल पदार्थ आहेत, परंतु इतके सुंदर पदार्थ आकर्षक वेस्टर्न नसल्यामुळे, त्याचं उत्तम पॅकेजिंग नसल्यामुळे विकले जात नाही. किंवा अजून एक गोष्ट, आपण घराबाहेर पडत सांगितलं की मगाशी सांगितली बचत गटाच्या माध्यमातून असंख्य महिला सक्षम झाल्या, त्यांनी बँक पाहिली, त्यांना बचतीचे धडे मिळाले, त्या मीटिंग्स घेऊ लागल्या, परंतु त्यांचं मार्केटिंग उत्तम नाही झालं. मी महाराष्ट्रभरात आतापर्यंत 950 व्याख्यानं दिली आणि इतके इंटिरियर मध्ये गेले. नाशिक खूप विकसित आहे, कळवण तालुका प्लेस आहे, पण अशा ठिकाणी पाहिले की तिकडे प्रोडक्ट्स आपले बनवले जातात, असे प्रोडक्ट मिळणं अवघड आहे. महालक्ष्मी सरस सारखं प्रदर्शन किती स्त्रियांना माहितीये? महालक्ष्मी सरस एका महिलेला माहिती, 2, 3, 5. महालक्ष्मी सरस नावाचं प्रदर्शन महिला बचत गटांसाठी भरवलं जातं आणि हे प्रदर्शन बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला मुंबईला असतं आणि त्या प्रदर्शनात 1.25 लाखाची पैठणी विकली जाते. 1.25 लाखाची. परंतु आपल्याला आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग करण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एखादी स्त्री ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत असेल, ती ब्युटिफुल म्हणजे सुंदर असणं आवश्यक नाही. प्रत्येक स्त्री ही सुंदरच आहे, पण आता सुंदरतेच्या व्याख्या ती खूप सुंदर असण्यापेक्षा प्रेझेंटेबल असली पाहिजे. म्हणजे तिने नीटनेटकं राहिलं पाहिजे, तर ग्राहक तिच्याकडे येणार आहे. तसं तुमचं प्रोडक्ट अप्रतिम आहे, पण तुम्हाला तुमच्या जिभेवर गोडवा पाहिजे. तुम्ही प्रोडक्ट तुमच्याकडे येऊन लोकांनी ऐकलं पाहिजे. आता कोणीतरी म्हटलं की खूप मगाशी म्हटलं म्हणते खूप छान बोललाय, मी भांडते. असं काही नाही, मी खूप छान बोलते. भांडते कमी. उत्तम मार्केटिंग म्हणजे उत्तम बोलता येणं. असं म्हणतात, गंजे को भी कंदी बेचे वो मार्केटिंग तर ऐसे नहीं करना है. बिझनेस हा सचोटीने होतो. तुम्हाला ज्याला आवश्यकता नाहीये त्याला प्रोडक्ट विकायचं नाहीये. म्हणजे सचोटी ही खूप महत्वाची आहे कुठल्याही व्यवसायात. खरेपणा हा आयुष्यात महत्वाचा आहे. तो मनुष्य उशिरा जिंकतो पण निश्चित जिंकतो. तर मला हे सांगायचं मैत्रिणींनो की मार्केटिंग हे अचूक आलं पाहिजे. आणि व्यवसायात आपण याला पटकन गिव्हअप करतो. आपलं काय होतं, 1 वर्ष आपण अगदी जोरदार तयारी करतो, हे करूया ते करूया, बचत गटाच्या मीटिंग्स करतो. 2 वर्ष आमच्या अध्यक्षाच बोलतात आहे की नाही असं आपण बोलतो. आमच्या सेक्रेटरी ना त्या उगाच दंडा करतात. मीटिंग आपण अटेंड नाही करत, पण सेक्रेटरी याच्या आमच्या अध्यक्ष अशा आमचे खजिनदार ना काय नाही कसा हिशोब ठेवतात, बऱ्याच महिलांना पडलेलं आहे. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही महिला एकमेकींना मदत करा आणि एकमेकींना तुम्ही सहाय्य करा. तुमच्याकडे खूप संधी आहे. शासनाने बऱ्याच योजना आणल्या, परंतु आपलं काय होतं, आपण एकमेकींवर कुरघोडी करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवतो. दुसरी एक गोष्ट सांगणार आहे मी ना, आज मी सांगितलं अपॉर्च्युनिटीज खूप आहे, पण मी आज तुमचं विचारच बदलून जाणार आहे. तुम्हाला एक सांगते, विचारांमध्ये प्रचंड मोठं सामर्थ्य आहे. खूप मोठं सामर्थ्य आहे. आपण नुसतं खूप वर्षापासून ऐकत आलोय. तुम्हाला एक सांगते, तुमचे विचार असतात ना, त्याने तुमच्या भावना बनतात. त्या भावनांनी तुमची कृती घडते आणि त्या कृतीचं रूपांतर सवयीत होतं आणि त्या सवयीने तुमचं चारित्र्य घडतं.
म्हणजे एक गोष्ट तुम्ही उत्तम करत गेला तर ती होणार आहे. आता याच्यासाठी मी मगाशी बोलते सांगते, एक स्टोरी सांगतो. मी पण तुम्हाला एक स्टोरी सांगते. एक राजा असतो आणि तो असा चालला असतो त्याचा राजकारभाराचा बघायला, आणि एक माणूस असतो ज्याचं दुकान असतं आणि तो चंदनाची लाकडं विकत असतो. पण त्या विक्रेत्याकडे, ऐकायच्या मैत्रिणींनो, येस, तर त्या विक्रेत्याकडे कोणी येत नसतं आणि तो वैतागलेला असतो. तर त्या राजाबरोबर त्याचा प्रधान जात असतो. तो राजा जाता जाता प्रधानाला म्हणतो, उद्या हा चंदनाची लाकूड विक्रेता जो आहे ना त्याला फाशी दे. प्रधान एकदम अचंबित होतो. अरे, राजा असं का म्हणतोय? ह्याला का फाशी द्यायचे? ह्या बापुड्याने केलंच काय? त्यावेळेला प्रधान असा विचार करतो की उद्या फाशी द्यायच्या आधी मी हा विक्रेत्याला जाऊन भेटतो, आणि त्या विक्रेत्याला जाऊन भेटतो आणि तो विक्रेता त्याच्याशी बोलल्यानंतर तो म्हणतो की क्या हुआ, म्हणजे विचारतो काय काय नको कमी तुझा बिझनेस वगैरे. तर तो म्हणतो की ये देश का जो राजा है ना वो मर जाएगा तो अच्छा है. हा देशाचा राजा जर गेला तर माझ्या चंदनाच्या लाकडांची किती विक्री होईल, आणि त्याच्यामुळे माझं नाव किती प्रख्यात होईल, आणि माझी लाकडं किती विकत घेतली जातील. म्हणजे त्याचा विचार कसा होता, अत्यंत युनिट तुम्ही जर तयार केलं, अतिशय स्वस्तात ती यंत्र मिळतात आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, सॅनिटरी पॅड्स माहिती आहे सगळ्यांना, सगळे मासिक धर्माच्या वेळेला आपण जे वापरतो ते सॅनिटरी नॅपकिन्स, तर त्याचं मशीन उत्पादन केलेले मशीन्स असतात. नाशिकमध्ये मी एका स्त्री उद्योजकेची मुलाखत घेतलेली. स्त्री सन्मान प्रायव्हेट लिमिटेड म्हणून जी कंपनी आहे ती अशा प्रकारचे सॅनिटरी नॅपकिनच्या मशीन्स देते. तर मला हे सांगायचे, असे सॅनिटरी नॅपकिन्स तुम्ही स्त्रियांपर्यंत पोहोचवले तर हा किती उत्तम व्यवसाय आहे. तुम्ही असा व्यवसाय करा ज्याच्यामुळे समाजातील तळागाळातील शेवटच्या स्तरातील माणसाचा काही ना काहीतरी फायदा झाला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सांगू का, आपल्या संकल्पनेवर आपल्याला विश्वास पाहिजे. लोक कधीच म्हणत नाही तुम्ही बरोबर करताय, तू काय व्यवसाय करते, त्या सारिका ताई येतात काहीतरी मार्गदर्शन करून गेलात आणि आता तुला बिझनेस करायचा खूळ लागला. गिव्ह अप करू नका, कधीही सोडू नका. मला एक सांगायचंय, स्त्रियांना बघा, आपण गर्भाला 9 महिने जपतो बाळाला, आणि मग आपण आई होतो. निसर्गाने केवढं मोठं आपल्यावर परमेश्वराने उपकार केलेले. आपण जन्मदात्री आहोत. मला हे सांगा की इतकं सुंदर उपकार केले निसर्गाने आपल्यावर, तर आपल्यामध्ये एवढी क्षमता आहे. तर आपण कसं एका मुलाला जन्म देऊ शकतो, तर एखाद्या प्रोडक्टची निर्मिती करणं किती सोपं आहे. प्रोडक्ट सहज निर्माण होतात, पण त्या प्रोडक्टमुळे समाजाचं काहीतरी हित झालं पाहिजे, असे प्रोडक्ट तुम्ही निर्माण करा. आता मगाशी त्यांनी सांगितलं की कांदा खूप निर्मिती होतो इकडे. तर कांद्याचं ज्यावेळेला तुम्ही पीक घेता ना, त्यावेळेला कांद्यापासून मी बघितलं, एक्सपोर्ट ज्यावेळेला कांदा होतो तो कांदा पावडरला. मी आता एक 10-15 दिवसांपूर्वी दुबईला गेले होते आणि तिकडे मी असे खूप सॅशे बघितले. तिकडे एका मराठी माणसाचं पिकॉक म्हणून धनंजय दातार, तुम्हाला माहित असेल कदाचित नाव, त्यांचे स्टोअर्स आहेत. आणि तिकडे असं मी वेगवेगळ्या फळभाज्यांच्या पावडरी, कांद्याची पावडर, लसूण पावडर, आवळा पावडर असं सगळं बघितलं. आणि तुम्हाला सांगते की शेतीमालाला तसा भाव येत नाही, परंतु शेतीमालावर जर प्रोसेसिंग केलं, म्हणजे त्याला काय म्हणू शकतो, फळ प्रक्रिया उद्योग, भाजी सुकवणी यंत्र असं जर समजा प्रोसेसिंग केलं, तर अशा प्रकारच्या पावडरीना 280 रुपये किलोने एक्सपोर्ट होती ही पावडर. किती फायदा आहे. कांदा कसा किलो आहे? 50 रुपये. 50 रुपये कुठे आणि 280 रुपये कुठे. तर मला हे सांगायचं मैत्रिणींनो की आपण त्यातला प्रॉफिट मार्जिन बघितला पाहिजे. दुसरी गोष्ट, अशा प्रकारचे प्रशिक्षण आता मी सांगितलं की महाराष्ट्र बँकेमार्फत प्रशिक्षण दिलं जातं. आपण सगळ्या महिला प्रशिक्षण घेतो. मला सांगा, पुरणपोळ्या किती महिला बनवतात? किती? बऱ्याच महिला बनवतात. आता पुरणपोळी मी 1 दिवस बनवते आणि ती
2 वर्ष नाही बनवली, मला जमणार आहे का? जमणार आहे का? मला नाही जमणार. म्हणजे कुठल्याही गोष्ट त्याला सातत्य अत्यंत आवश्यक आहे. मी एक दिवस विचार केला की मी आता आज हा व्यवसाय करेन आणि दुसऱ्या दिवशी जाऊन ते नाही जमत, असं नाही होत. व्यवसायात पहिले 1000 दिवस प्रचंड महत्वाचे असतात. किती दिवस मैत्रिणींनो? 1000 दिवस, म्हणजे पहिली 3 वर्ष. असं म्हटलं जातं, पहला साल गवाने का, दूसरा साल कमाने का, और दूसरा साल बराबरी का, और तीसरा साल कमाने का. म्हणजे तुमच्यात काय पाहिजे? पेशन्स. म्हणजे पेशन्स म्हणजे काय? म्हणजे तुमच्यात ती टिकून राहण्याची तुमच्याकडे क्षमता पाहिजे. आणि आपल्याकडे केवढे पेशन्स आहेत? आपल्याला सासूबाई काय बोलत ते आपण गप्प बसतो की नाही? बसतो ना. तर मला हे म्हणायचं, आपल्यात एवढे पेशन्स आहेत, ते पेशन्स व्यवसायात आणा ना. तुम्ही आज काय होतात, एवढ्यावरून बायका पैठणीचा व्यवसाय करतात किंवा काय, पण त्यांना वाटतात की आता 1 लाख रुपयाचा माल आला, आता लगेच 2 लाख मिळाले पाहिजे. असं नाही होत. व्यवसाय हा टप्प्याटप्प्यात होतो. 1 वर्षाचं मूल असतं, 2 वर्षाचं असतं, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं, मग तो कॉलेजला जातो. सो त्यांनी 90 वर्षाच्या आजीची स्टोरी तुम्हाला सांगितली. ती सातत्याने ती स्त्री काहीतरी करत होती, एका रात्रीत होत नाही. आता जयश्री ताईंनी तुमच्यासाठी बरेच एफर्ट्स घेतले, पण जयश्री ताई प्रत्येकीच्या हाताला धरून नाही शिकवणार. मला भावायचंय, आता खूप वेळा असं सांगतात की उपवास करा, एखाद्या आपल्याला मुली सांगतात की उपवास करा. ते उपवास माझ्या ऐवजी तुम्ही केले तर चालतील का? नाही चालणार. म्हणजे ते मलाच केले पाहिजे. तर मला हे म्हणायचं की माझ्या व्यवसायासाठी मलाच एफर्ट्स घेतले पाहिजे, मलाच तयारी केली पाहिजे. आता व्यवसाय म्हटलं की आपण कच खाणार, आपल्याला प्रॉफिट होणार, लॉस होणार. आता आपण कुठे बसलोय? शिवछत्रपतीच्या ऑडिटोरियम मध्ये बसलोय आणि त्यांची एक स्टोरी सांगणार आहे. तुम्हाला माहिती, शिवाजीराजे ज्या वेळेला इथे मिर्झाराजेंना भेटायला आग्र्याला गेले आणि त्यावेळेला त्यांनी संभाजी राजांना ते सोबत घेऊन गेले आणि बाल संभाजी त्यावेळेला त्यांच्या सोबत होते. त्यावेळेला औरंगजेब सगळ्यांना माहितीये का? औरंगजेब अर्ध्याच महिलांना माहितीये. एवढा भयानक माणूस. किती महिलांना शिवाजी महाराज माहितीये? व्हेरी गुड. तर मला म्हणायचं की औरंगजेबाने त्यावेळेला संभाजीराजांना म्हणाले, अरे संभाजीराजे आप तो बच्चे है. म्हणजे त्यांना बघितल्यानंतर त्यांना हत्ती बहाल केला कोणी? औरंगजेबाने. आणि सांगितलं, आप तो बच्चे है, आप ये हाथी का क्या करोगे? हत्ती त्याला गिफ्ट केला. संभाजीराजे काय धडाकेबाज होते. आज आपण आपल्या मुलांना काय शिकवतो? आज ज्यावेळेला शिवाजी महाराज संभाजीराजांसोबत चाललेले तेव्हा त्यांनी त्या प्रवासात काही गोष्टी त्याला सांगितल्या असतील. त्यावेळेला संभाजीराजे म्हणाले औरंगजेबाला, ये तो जानवर है, ये तो जानवर है, इस पर मैं बैठ के जाऊंगा. हा तर हे तर जनावर आहे, हा हत्तीवर मी बसून महाराज जाईल. पण हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए है ना, हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो महाराष्ट्र में है, वो आप आगरा में कैसे लेके जाओगे? 33 किल्ल्यावरून सुद्धा वाघाची छाती होती हो. आणि त्या शिवबाला घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ होत्या. मग आम्ही इतक्या सक्षम आहोत, आम्ही इतक्या कणखर आहोत आणि साधा व्यवसाय नाही करू शकत? सहज करू शकतो. बचत गटांची असंख्य उदाहरणं आहेत. बेकरी व्यवसाय तुम्ही करू शकता. अलिबागला काही महिलांनी येऊन बेकरीचा व्यवसाय केला आणि त्यांनी काय केलं म्हणजे का बेकरीचं प्रशिक्षण घेतलं. आता काय होतं, त्यांनी मार्केटिंग कुठे करायचं, मग त्यांनी काय ठरवलं, त्यांनी एक व्हॅन घेतली भाड्यावर आणि त्या व्हॅन मध्ये ब्रेड, बिस्किट, कुकीज, नानकटाई आणि बटर असे जे बेकरी प्रोडक्ट्स होते ते सगळे दर आठवड्याला शनिवारी एकदम मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये, ज्याच्यामध्ये मला तर 25 बिल्डिंग असतील, अशा कॉम्प्लेक्स मध्ये दर वेळेला ती बँक फिरायची दर शनिवारी आणि त्यांचा दर शनिवारी 25,000चा सेल व्हायचा. टाळ्या वाजवा मैत्रिणी. 25,000चा महिला बचत गटांनी दर शनिवारी म्हणजे महिन्याचे 1 लाख त्या कमवायच्या.
किती सोपा व्यवसाय आहे, परंतु आपल्याला कळतच नाही की आपण हे करू शकतो. आता मी माझ्याकडे मार्गदर्शनासाठी टिटोळा मुंबईकडे एक महिला आली होती. सोयाबीन हे किती जणांना माहिती आहे? सोयाबीन पासून असंख्य पदार्थ होतात, हेही माहिती आहे. आता बऱ्याच लोकांनी सोयाबीनचं प्रशिक्षण पण घेतलं असेल. त्या बाईने सोयाबीनचे लाडू मला करून ओके, तिने मला याचं दाखवलं की ताई, सारिका ताई, हे सोयाबीनचे लाडू आहेत. आणि हे सॅम्पल तुम्हाला कसे वाटले? 400-450 रुपये किलोचे ते लाडू होते. मी घेतले आणि माझ्या ऑफिसमध्ये अशा 5-6 किलोची तिला ऑर्डर दिली. बरं, तर तिने सांगितलं पुन्हा की घरचा सपोर्ट नाही, मला हा व्यवसाय करायचा आहे आणि माझ्यामुळे 4 बायकांना सुद्धा मदत होईल. तिला आम्ही एका पतसंस्थेतून, बघा बचत गटांना तर खूप कमी व्याज दराने कर्ज मिळतं. ती बाई फक्त उद्योगकर्ती बचत गटातली महिला नव्हती. त्या बाईला मी सांगितलं, आम्ही 25,000चं कर्ज मिळवून दिलं आणि मग तिने 4 बायकांना सोबत घेतलं. फक्त मी तिला म्हटलं, फक्त सोयाबीनचे लाडू नको बनवू, सोया चकली, सोया शेक, सोया कुकीज, सोया नानकटाई, सोया पापड, सोया अशी जवळजवळ 16 उत्पादनं तिने घेतली. म्हणजे बऱ्याच प्रकारचे. आणि हे सोयाबीन डायबिटीस पेशंटसाठी असे तिने अवेलेबल केले. आम्ही काही स्टोर्समध्ये ती उत्पादनं ठेवली, त्याला नाव दिलं, त्याचं ब्रँडिंग केलं आणि इतका उत्तम प्रतिसाद तिला यायला लागला की पैसे कमी पडू लागले. आणि मग एक प्रदर्शन तुम्ही कधी बघितले नाशिकमध्ये? अशा प्रदर्शनात 10,000 रुपये भाडं देऊन तिने स्टॉल घेतला आणि तिने असे, आता जयश्रीताईंनी या कार्यक्रमाचे पॅम्पलेट्स असे छापले, तसे पॅम्पलेट छापले आणि तिने तिच्या त्या गृहोद्योगाचं नाव देऊन ते पॅम्पलेट वाटले आणि त्या प्रदर्शनात 1.5 लाखाची विक्री तिने 4 दिवसात केली. आणि सांगू का, तिथे एक मोठं मिठाईचं स्टोअर आहे कल्याणमध्ये आणि तिथून तिला 450 किलो चकल्यांची ऑर्डर मिळाली आणि तिने जवळजवळ 20 महिलांना रोजगार दिला. खूप सोपं उदाहरण आहे, पण काय म्हणते, तिला सपोर्ट नव्हता. आणि मला कायम असं वाटतं, ज्या स्त्रीला सपोर्ट नसतो ना, ती जास्त भरारी घेते. तुम्हाला योगा ती स्त्रियांनी बघितलंय, रामदेव बाबांचा योगा काय होतं माहिती? तुम्हाला सांगते, आपण बायकांना सपोर्ट घ्यायला जातो आणि मग आपण कुठल्या तरी योगाच्या पोजेस असतो, आपल्याला सपोर्ट मिळाला की अजून सपोर्ट. पण एखादी योगाची पोज असेल, शीर्षासन, तो करायला सपोर्ट नाही लागत आणि मग आपल्याला ती त्या आपण स्वतःच ते शीर्षासन करतो. मला स्त्रियांना सांगायचं, जेव्हा तुमची डिपेंडन्सी वाढेल ना, बँकेचा ट्रान्झॅक्शन आहे, तुम्ही जर बघता का, तुम्ही का नाही प्रयत्न करा? प्रत्येक गोष्ट ही आपल्याला आलीच पाहिजे, आपण शिकलीच पाहिजे. आत्मनिर्भरता म्हणजे काय? आपण निर्भर झालं पाहिजे. नाही, नितीन भाऊ आहेत, ते आम्हाला एक उद्योग हटते, जयश्रीताईंना सांगणार, जयश्रीताई तुम्ही एक मशीन लावून द्या आणि आमचं प्रोडक्ट विकू द्या. बरोबर ना जयश्रीताई? असा जयश्रीताईंना बरेच अनुभव आले असतील. मला हे सांगायचं, खूप मी माझ्या मैत्रिणी आहेत ज्या अशा, म्हणजे मी सुप्रियाताईंबरोबर पण काम केले. बायकांचा प्रॉब्लेम काय, कारण की आम्ही ना लेबर सारखं काम करू, आम्ही ते उत्पादन करू आणि तुम्ही विका. अहो, तुम्ही किती दिवस काही तुमची उत्पादन केलं, किती जणांची उत्पादन विकणार? म्हणजे माझं उत्पादन विकण्यासाठी मीच सक्षम असले पाहिजे. आणि इनफॅक्ट आता मी सांगते, आता समजा ह्या काही आहेत, ह्या छान मसाले बनवतात, त्या काही छान साडीचा व्यवसाय करतात, त्या काही पापडांचा व्यवसाय करतात. तिथे पापड घेऊ नको, बिलकुल चांगले नसतात. रॉंग मार्केटिंग हे नाही करायचं आपल्याला. तिचे पापड अत्यंत उत्तम असतात आणि ह्या वर्षी मी ठरवले की पापड बनवणारे त्या टाईपून माझ्या घरी लागण्यासाठी वर्षभराचे 10 किलोचे पापड, 10 किलोचा मसाला या टाईपून. आणि साड्या घ्यायच्या असतील ना, तर आपल्याकडे सविता नाही, त्यांच्याकडून आपण वर्षभरात ज्या लागतात त्या साड्या घेऊ. असं एकमेकींना मदत करायची. आणि दिस इज कॉल्ड बिझनेस नेटवर्किंग. बिझनेस नेटवर्किंग नुसते शब्द येतो म्हणजे मदत करणं, एकमेकांना सहाय्य करू, अवघे करू सुपंथ. खूप गरज आहे आणि त्याच्यासाठी बेसिक्स म्हणजे काय, स्वतःचे विचार चांगले असते. आता मगाशी राजाची गोष्ट ठेवली का लक्षात, आपण कोणाविषयी वाईट विचार नाही करायचा, उत्तम विचार करायचा आणि अजून एक विचार क्रियावी करायचा कायम सारखं.
आपल्या घराला सुद्धा आपले व्हायब्रेशन जात असतात, आपली एनर्जी जात असते. म्हणजे असं म्हणतात, एखादा आपण चिडलेला असेल ना घरात, तर अख्खं घर वैतागतं. हे आता समजा आले शेतावर, तू काय हाच नाही केला, तू आज जेवणच नाही केला, बायकोचं पण वाटलं, तो मुलं पण वैतागतात. तो घरची एनर्जी ती घरच्या स्त्रीकडे. समोरचा माणूस किती चिडलेला असो, आपली एनर्जी प्युअर एनर्जी असली पाहिजे, आपली एनर्जी उत्तम एनर्जी पाहिजे. आणि त्यासाठी कायम आपणच, कुठल्या वास्तुशास्त्राची गरज नसते, आपणच आपल्या घराला ब्लेसिंग्स दिले पाहिजे. ब्लेसिंग्स म्हणजे आशीर्वाद. मी सुंदर आहे, माझं आयुष्य सुंदर आहे, माझ्या आयुष्यात आलेली सगळी माणसं सुंदर आहेत, माझं कुटुंब सुंदर आहे, माझं कळवण जयश्री काही सुंदर आहे, नितीन भाऊ सुंदर आहे, आमचं कळवण सुंदर आहे. आणि माझ्या ह्या सगळ्या प्रत्येक स्त्री किती सुंदर दिसते. मला हे सांगायचे, जोपर्यंत आपण आपले विचार बदलणार नाही ना, असे असंख्य व्यक्ती येऊन रोज तुम्हाला काहीतरी सांगणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. पण मी माझ्या व्यवसायाला नावं ठेवली ना, आता आपण खूप वेळा आपल्या शहराला पण नावं ठेवतो, काय आमच्या कळवणमध्ये काय नाही हो, त्या नाशिकमध्ये गेलं की काहीतरी बिझनेस होतो. का नाहीये? आता एक सांगते, अजून आपल्याला वाटतं की आपण खूप मोठं काम करतोय, तर जगाच्या नकाशावर आपण खूप छोटे आहोत. एक माणूस होता स्टोरी सांगणारे, आणि नंतर 2-4 उद्योग सांगून, मला माहिती आहे बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पण विचारत असतील, तर स्टोरी सांगून मी आवर्त घेणार आहे. एक माणूस होता की ज्याने गावामध्ये 2-4 कोटीचा असा बंगला बांधला. आणि त्याने काय केलं माहिती, बंगला बांधल्यानंतर त्याने गावाचा प्रत्येक माणूस तो बंगला बघायला येत होता. आणि त्या गावात नितीन भाऊ सारखे एक तेजस्वी असे पॉलिटिशियन होते. आणि त्याला अत्यंत वाईट वाटलं की नितीन भाऊ का माझा बंगला बघायला आले नाही, म्हणून त्याने त्याला गाडी पाठवली नितीन भाऊंना आणि बंगला बघायला बोलवलं. पहिला मजला, दुसरा मजला, नंतर तिसऱ्या मजल्यावर एक जगाचा नकाशा होता. मग नितीन भाऊंनी तो नकाशा बघितला आणि त्या नकाशामध्ये सांगितलं, बंगला ह्याच्यामध्ये इंडिया कुठे. तर तो माणूस म्हणतो, अरे नितीन भाऊ, हा जगाचा नकाशा आहे, ह्याच्यामध्ये भारत एवढा आहे, मग भारतामध्ये महाराष्ट्र कुठे, महाराष्ट्र मग नाशिक कुठे, नाशिक दिसत नाही, मग कळवण तर दिसत, तुझा बंगला दिसतोय का, नाही. मग नितीन भाऊने एक ऍडवाइस केला, तुझ्याकडे किती बंगला आहे, किती गाड्या आहेत, ते नाही बघणार आहे कोणी, तू काय काम केलंस आयुष्यात हे लोक लक्षात ठेवणार आहे. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक स्त्रीने आज ना, आणि यू कॅन स्टँड ॲट एनी एज, तुम्ही वयाच्या कुठल्याही वर्षी सुरू करू शकता. 70व्या वर्षी गाडी चालवायला शिकणाऱ्या आजी आहेत, 10वी पास करणाऱ्या आजी आहेत. वयाला एज इज ओनली नंबर. मला हे सांगायचं आहे की कुठल्याही वर्षी तुम्ही उत्तम काम करायला सुरुवात करू शकता. आपल्याकडे 4 महिलांना रोजगार मिळेल असा विचार केला पाहिजे. आपण उद्योग, आता मी जसं सांगितलं मगाशी की तुम्हाला सोयाबीन प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं धान्य प्रक्रिया आहे, उद्योग करू शकतो. शेती बीज म्हणतात, म्हणजे शेतीसाठी लागणारी वेगवेगळी जी सामान आहे, म्हणजे अगदी खत आहे किंवा काय शेतीसाठी जे लागतं अवजार आहे, ते विकण्याचा तुम्ही व्यवसाय करू शकता. मुंबईमध्ये एक सुंदर व्यवसाय चालतो, त्याला क्रेच मॅनेजमेंट म्हणतात. मी म्हणेन ग्रामीण भागात संस्कार वर्ग चालवा. त्यामुळे म्हणजे अगदी मुलांना ना आजकाल स्तोत्र वगैरे येत नाही, हनुमान चालीसा येत नाही. आमच्या आजी आम्हाला हे सगळं शिकवले, पण आता मुलांना पटकन आयातच पाहिजे. सुरुवात तुम्ही करू शकता संस्कार वर्ग चालवणं. अगदी नॉर्मल फी चार्ज करून सुद्धा संस्कार वर्ग चालवणं हे करू शकता. त्याच्यानंतर आता मी आज मुद्दामून हे घातलंय, ते माझ्या महिला उद्योजकीने बनवलं आणि तिने मला हे गिफ्ट केलं. तर अशा प्रकारच्या आर्टिफिशियल दागिन्यांचा व्यवसाय करू शकतो. सोनं किती महाग झालं, 50,000हून अधिक तोळा सोनं झालं. तर मला हे सांगायचं की अशा आर्टिफिशियल दागिन्यांचं, आणि आजकाल ती मॅचिंगची वगैरे फॅशन आहे, तर वेगवेगळ्या ड्रेसेसवर, साडीजवर लोक घालतात. तर अशा आर्टिफिशियल दागिन्यांचा व्यवसाय तुम्ही करू शकता. गरज आहे ती अजून प्रशिक्षण घेण्याची, पण व्यवसायात काय गरज आहे, अजून एक सातत्य, चिकाटी, जिभेवर गोडवा आणि डोक्यावर बर्फ. कोणी किती रागवलं
तरी आपण चिडायचं नाही. आपण आपला व्यवसाय, आणि कुणी किती सांगितलं ना, ज्या वेळेला मी उद्योगपतींना अंक सुरू केला होता, मी दाखवते तुम्हाला अंक, तुम्हाला काही महिलांना हे अंक सुद्धा मिळतील. हा उद्योग मैत्रिणीच्या वेळेला मी अंक 16 वर्षापूर्वी सुरू केला ना, त्यावेळेला माझ्या काही मैत्रिणींनी मला सांगितलं, कसलं महिला उद्योजकांचं पुस्तक काढते. बरेच त्यावेळेला बाजारात अंक होते जे फॅशन, ट्रेंड, कल्चर, रेसिपी याच्यावर बोलत होते. म्हणजे ते काय पदार्थ कसे बनवायचे, रांगोळ्या कशा काढायच्या, त्याच्यानंतर तयार कसं व्हायचं, पण कुठला अंक महिलांच्या अर्थकारणावर बोलत होता. 16 वर्षापूर्वी मी धाडस केलं आणि हा अंक सुरू केला आणि महाराष्ट्रावर हा अंक पोहोचला आणि 16 वर्ष अभ्यासपणे चालू आहे. कारण एक लक्षात ठेवलं होतं, पहिला साल गवाने का, दूसरा साल बराबरी का, तीसरा साल कमाने का, पण त्याच्या मागे उदात्त हेतू होता. तुमच्या व्यवसायामध्ये शुद्ध हेतू असेल तर ईश्वर सुद्धा तुम्हाला छप्पर पाड केले. मी महाराष्ट्रभरातल्या असंख्य महिलांना भेटले, त्यांनी त्यांचे उद्योग समूह सुरू केले, त्यांनी त्यांचे व्यवसाय उभारले आणि मी दिवाळीला मला सुंदर सुंदर गिफ्ट येतात, छान पंक्त्या येतात, छान रांगोळ्या येतात, छान पदार्थ येतात आणि त्या काही महिलांना मी दूरदर्शनवर घेऊन गेले की त्यांचे प्रोडक्ट आहे. माझी मुलाखत नका घेऊ, ह्या स्त्रियांनी हे अंक वाचून स्वतःचे व्यवसाय उभारले. तर मला हे सांगायचं की प्रशिक्षण बँक ऑफ महाराष्ट्र देईल, बऱ्याच संस्था देतील, बरंच काय करतील, परंतु ती खूप प्रशिक्षण आहेत, खूप योजना आहेत आणि खूप काही देण्यासारखे. पण त्या सगळ्यासाठी पहिल्यांदा आपली मानसिक तयारी पाहिजे. काहीही झालं तरी मी व्यवसाय माझा सोडणार नाही. कोरोनामध्ये किती महिलांनी मास्क बनवले. सातारा जिल्ह्यातल्या काही महिलांनी मास्क बनवून 2.5 ते 3 लाख कमवले. टाळ्या वाजवून साताऱ्यातल्या महिलांसाठी. मला हे सांगायचं, मैत्रिणींनो, बरंच काही करणे, मास्क बनवणे, सॅनिटरी नॅपकिनचा व्यवसाय, धान्य प्रक्रिया उद्योग आहे, फूल प्रक्रिया उद्योग आहे, छोटंसं ब्युटी पार्लर चालवणं आहे. आज प्रत्येक स्त्री आयब्रो काही करते मैत्रिणींनो, करते फेशियल, साधं ब्रायडल मेकअपची 25,000ची ऑर्डर असते. मला हे सांगायचं, असंख्य व्यवसाय संधी आहे आणि त्या करता येण्याजोग्या. फक्त विचारांचा बदल केला तर सगळं काही शक्य आहे. जाता जाता एवढंच सांगेल, आजचा जो हा कार्यक्रम आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, राजमाता जिजाऊंनी शिवबांना घडवलं, त्याच्यानंतर सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण दिलं, त्याच्यानंतर मी सांगितलं राणी लक्ष्मीबाई. तसंच ह्या सगळ्या बायकांचा बाणा कसा होता? करारी होता. सगळ्या स्त्रियांचा बाणा हा करारी होता. म्हणून एवढंच सांगेल की घेऊनी बाणा करारी, घेऊनी बाणा करारी, महिला नोख्या उद्योग भरारी. घेऊनी बाणा करारी, महिला नोख्या उद्योग भरारी. आणि माझा मी फोन नंबर तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. तुम्ही मला फोन करू शकता, जयश्रीताईंचा रेफरन्स देऊ शकता आणि तुमच्या व्यवसायाबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल.